लालबागच्या राजाचं मुखदर्शन आपल्या सगळ्यांसाठी 2 मिनिटं बाकी आहेत आणि या 2 मिनिटातच अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या लालबागच्या राजाचं मुखदर्शन आपल्याला होणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जय महाराष्ट्र वाहिनीवरती लालबागच्या राजाचं मुखदर्शन। दरवर्षीच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लोक ही लालबाग मुंबई या ठिकाणी येत असतात। मुंबईतल्या बहुचर्चित लालबागचा राजा गणेश मंडळाच्या मूर्तीचं मुखदर्शन आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। या निमित्ताने अनेक गणेश भक्तांनी लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। ही शान कुणाची असं म्हणत लालबागच्या भक्तांनी राजाच्या भक्तांनी लालबागमध्ये गर्दी केली। ही शान कुणाची लालबागच्या राजाची अशा घोषणांनी लालबागचा हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। अनेक भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अनेक भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात। दरवर्षी 10 दिवस लालबागच्या राजाचा हा उत्सव सुरू असतो आणि या ठिकाणी अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात। विविध स्तरातील मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून मुंबईमध्ये येतात। मोठ्याच मोठ्या रांगा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागलेल्या दरवर्षी पाहायला मिळतात। शेवटची 13 सेकंद आणि या 13 सेकंदात लालबागच्या राजाचं मुखदर्शन आपल्याला होणार आहे। आपण जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहात लालबागच्या राजाचं हे मुखदर्शन। मुखदर्शन लालबागच्या राजाचं सगळ्यांसाठी आपल्या समोर आहे। जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहताय लालबागच्या राजाचं मुखदर्शन। आपण पाहू शकतोय चित्रांच्या माध्यमातून असंख्य भाविक आता लालबागच्या राजाच्या दरबारात उपस्थित आहेत। आपल्या पहिल्या लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी म्हणून हे सगळे भाविक आता लालबागमध्ये दाखल आहेत। लालबागचा राजा हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरून महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भाविक सातत्यानं येत असतात। गणेशोत्सव काळातील मुंबईतील सगळ्यात प्रमुख गणपतीमध्ये एक लालबागचा राजा हे एक ठिकाण मानलं जातं। लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी म्हणून दूरदूरवरून भाविक लालबागमध्ये येत असतात, मुंबईत येत असतात। लालबागच्या राजाचं मुखदर्शन यावर्षीची ही देखणी अत्यंत सुंदर अशी मूर्ती आपण सगळेजण पाहतो आहोत। जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण ही लालबागच्या राजाची मूर्ती पाहतो आहोत। मुखदर्शन झालेलं आहे। अवघा 1 दिवस उद्याचा शिल्लक आहे आणि परवा
राज्यातल्या घराघरामध्ये गणरायांचं आगमन होणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील लालबागचा राजा हे एक प्रमुख देवस्थान मानलं जातं आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक भाविक हे राज्याच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून देखील दाखल होत असतात। लालबागच्या राजाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून भक्तांची नेहमीच गर्दी असते। आजही लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी म्हणून भाविकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली। अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती लालबागच्या राजाची आपण पाहतोय। दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने लालबागच्या राजाची आरास मांडली जाते। लालबागचा राजा हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि आपल्या श्रद्धास्थानाचं दर्शन घेण्याकरता म्हणून राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून देखील अनेक भक्त हे लालबागच्या चरणी नतमस्तक होत असतात। दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मुंबईतलं खास आकर्षण म्हणून लालबागच्या राजाचा गणेशोत्सव साजरा होत असतो।